तायडे, परवा 3.5-4 तास तू ट्रॅफिक मध्ये अडकली, त्यामुळे तुझं हे शाळेचं काम अर्धवट राहील आणि आता तू हे सगळं मला का करायला सांगतेस? प्लीज ना, आता एवढी मदत कर ना प्लीज. तायडे, परवा तू आणि राजवीर मोहिते पाटील बराच वेळ एकत्र होतात, तर तुमच्यात काही गप्पा पण झाल्या असतील ना? एक्झॅक्टली काय म्हणजे माणूस म्हणून कसे आहेत ते? चांगले आहेत. त्यांना पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच लक्षात आलं, त्यांचं फर्स्ट इम्प्रेशन कसलं भन्नाट पडलं या. आमची म्हणजे अशी फक्त तोंड ओळखच झाली, पण असं 1 to 1 टॉक काही करताच आलं नाही. तू काय एवढा विचार करतोयस? अगं ते एवढे सक्सेसफुल बिझनेसमन आहेत, तर मला पण त्यांच्या स्टोरीतून काहीतरी टिप्स मिळतील ना, म्हणून विचारतोय. बेसिकली त्यांनी हा एवढा मोठा बिझनेस खूप गरिबीतून उभा केला, तेही कुणाच्याही सपोर्ट शिवाय. मुळात सक्सेसफुल व्हायला कष्ट करावे लागतात, ते त्यांनी केले. तायडे, हे असे उपदेश आहेत ना बिल गेट्स, वॉरेन बफे यांच्या स्टोरीतून नेहमीच ऐकायला मिळतात, पण राजवीर मोहिते पाटील हे नक्की कसे ते सांग ना. शांत आहेत, कमी बोलतात, पण समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतात, समजून घेतात. आता बघ ना, त्यांच्या एवढ्या मोठ्या ऑफरला मी नकार दिला, पण तरीही त्यांनी माझा स्टँड शांतपणे ऐकून घेतला, समजून घेतला. समोरच्या माणसाची खूप काळजी पण घेतात आणि त्यांच्या आजीची तर खूप काळजी घेतात. आणि मला पण बघ ना, इथे घरापर्यंत सोडायला आले. सो वरवर असं वाटू शकतं की माणूस खूप रागीट आहे, पण आतून तसे नाहीये. वाव तायडे, तू बरंच ओळखलंयस ग त्यांना. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप प्रामाणिक आहे. यु नो, त्यांच्या हातून एक गोष्ट घडली आणि त्यांनी ठरवलं असतं ना तर ती गोष्ट ते माझ्यापासून लपवू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी प्रामाणिकपणे ती गोष्ट मला येऊन सांगितली. ऍक्च्युली झालं काय, आम्ही पिकनिकला गेलेलो ना. तायडे ऐक ना, मला काहीतरी सांगायचं. म्हणजे तू जरा माझी त्यांच्याशी खास ओळख करून दे ना. खास ओळख? हा. ठीक आहे, पण त्यासाठी तुला माझं एक काम करावं लागेल. अगं तू सांगशील ते काम मी करायला तयार आहे. नक्की? नक्की. प्रॉमिस? प्रॉमिस. हा एवढा गठ्ठा घे आणि प्लीज करेक्ट कर, खूप काम आहे माझ्याकडे. प्लीज प्लीज प्लीज. अगं एवढा गठ्ठाच काय, तुझ्याबरोबर उद्या शाळेत शिकवायला यायला लागलं ना तरी चालेल. इंजिनियर आहे, काहीतरी फायदा होईल. थँक्यू. राजवीर सरांसारख्या माणसाचा सपोर्ट मिळाला ना तर मी नक्कीच सक्सेसफुल होईन. मॉडेलिंगसाठी नकार दिला तरी ते इतकं सगळं का करतायत माझ्यासाठी? कदाचित मी त्यांच्या माईंची मदत केली म्हणून असेल. मला ना हे पटतच नाही. हे असं कसं अचानक उठायचं आणि म्हणायचं मला या मुलीशी लग्न करायचंय? ह्याला काय अर्थ आहे का माई? अगं राजवीरने स्वतः सांगितलंय ना, मग तुझ्या बोलण्याला तरी काय अर्थ आहे आता? माई पण राजवीरने असा अचानक कसा काय निर्णय घेतला? नाही तुम्ही मला सांगा, मी आणलेलं स्थळ काय वाईट होतं? वाईट होतं का? अहो इनामदार म्हणजे केवढं मोठं प्रस्थ आहे. अगं काय तेच तेच बोलतेस? सकाळपासून 10 वेळा ऐकलं मी. अहो माई खूप त्रास होतो मला. अहो राजवीर पुतण्या असला तरी काय झालं? मला ना हे काही पटतच नाहीये. मला माहितीये तुला हे सगळं पचवायला अवघड आहे, पण हळूहळू मत बदलेल तुझं. वा छान. म्हणजे आपल्या घरात बाहेरनं ती मुलगी येणार आणि तिच्यासाठी मी माझ्यामध्ये बदल घडवायचे. हा माई, माई झाली तयारी? मी ड्रायव्हरला सांगून ठेवलंय, तो सोडून येईल तुला. आणि सावंतरावांच्या घरातून बाहेर पडलीस की मला लगेच फोन कर. ओके? राजवीर, मला असं वाटतं की तू पुन्हा एकदा विचार करावास. नाही म्हणजे तू विचार केला असशीलच. माईना पण मी ते सांगत होते.
हो ना माई. पुन्हा विचार करण्याची गरज नाही. अरे पण ती मुलगी आपल्याला सूट व्हायला पाहिजे ना. आपल्याला म्हणजे तुला सूट नाही होणार. तू एवढं कष्टाने साम्राज्य उभं केलंयस, मुलगी तुझ्या तोला मुलाची पाहिजे ना. नाही म्हणजे अगदी श्रीमंत पाहिजे असं नाही रे, पण कमी पण नको ना. हो ना माई. माझं काही तसं म्हणणं नाही, पण त्यांच्याकडनं नकार आला तर? हा तसं नाही होणार. आणि माझं लग्न मनवाशी नाही झालं तर मी लग्नच नाही करणार. मग आता काही आयुष्यभर तुझं लग्न होत नाही राजवीर, कारण त्या मनवाकडून होकार येणार नाही याची काळजी मी घे. अरे हो पप्पा, तू जे ऐकलंस ना ते एकदम खरं आहे. हो, दादा लग्न करतोय. अरे मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं ना तेव्हा मलाही खूप हसू आलं होतं. हो, नायगावची आहे ती. आणि यु नो व्हॉट, ती ना आपल्या स्टेटसला शोभणारीच नाहीये. हो, माई सुद्धा सपोर्ट करतेय. हो, मी तुला कॉल करते नंतर. येस, बाय. सांगितलंस पप्पांना? हो, आणि पप्पाला सुद्धा हसू आलंय हा, दादाचं या डिसिजनवर. पण यश, तुला कळतंय का, मी तुला मनवाबद्दल जे सांगितलं होतं ना ते अगदी खरं निघालं. त्या मनवाने खूप गोड बोलून दादा आणि माईला ट्रॅप केलंय. नाही, मला नाही वाटत अलकनंदा ती तशी मुलगी आहे. जर ती तशी मुलगी असती ना तर दादाच्या प्रोडक्टसाठी मॉडेलिंग करायला तिने होकार दिला असता. पण तिने नकार देऊन पण दादा तिच्याबरोबर लग्न करायचा डिसिजन घेतोय. स्ट्रेंज. काय हो, तुम्ही चक्क घरात? तुमचा गावगाडा संपलेला दिसतोय. अजिबात नाही, आणि तो संपणारही नाही. सगळी कामं मार्गी लावून आलोय. सावंतरावांचं घर हेच का? हो, आपण? मी सुलक्षणा मोहिते पाटील, राजवीरची आजी. अब या ना, या आत या प्लीज. तुमची तब्येत बरी नव्हती ना? आता कसं वाटतंय तुम्हाला? आता इथपर्यंत आले आहे म्हणजे ठणठणीत आहे. केवढा तो प्रवास, आणि रस्त्यामध्ये केवढे खड्डे होते. ही माझी धाकटी सून, राजवीरची काकू. नमस्कार. तुम्ही येणार याची काहीच कल्पना नव्हती. नाही, मुद्दाम नव्हतं कळवलं. माई, तुम्ही इथे कशात तुम्ही, आणि कधी आलात? बाय द वे आई, या राजवीर मोहित. अगं, झाली आमची ओळख. अहो पण मला एक साधा फोन करायचा ना, मीच आले असते भेटायला. एवढा प्रवास दगदग करायची काय गरज होती? गरज होती, तेवढं महत्वाचं कामच होतं. अहो पण मी आले असते. आज मी तुझ्या आई बाबांना भेटायला आली. तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. बोला ना. मी आज तुमच्याकडे माझ्या राजवीरसाठी मनवाचा हात मागायला आले.
नाही हे असं एवढं एवढं अचानक. नाही, तुम्हाला धक्का बसलाय हे कळतंय मला. माई तुम्ही असं नाही नाही बाळा, घाई नको करूस उत्तर द्यायची. म्हणजे काय बोलावं खरंच कळत नाही. नाही, तुमची इच्छा नसेल तर नकार देऊन टाका ना पटकन. म्हणजे आम्ही मोकळे होऊ. मग काय तुमचा नकार समजायचा ना आम्ही. नाही, निर्णय घ्यायची काही घाई नाहीये. तुम्ही विचार करा, पण होकारच कळवा. हे म्हणजे काही जबरदस्ती नाही हा, पण लवकर काय ते कळवा. हो हो म्हणजे लवकरच कळवतो आम्ही. अगं रंजू, दे. हा हा, हे घ्या. नाही नाही नाही, प्लीज प्लीज, मी हे सगळं नाही घेऊ शकत. आई, अगं गैरसमज करून घेऊ नकोस. नाही, गैरसमज नाही, पण खरंच. अगं असू दे, तू मला मदत केलीस, माझ्यासाठी एवढं केलंस. मी नकार दिला का तुझी मदत घेताना? तसंच हेही तुला घ्यावं लागेल. नकार देता येणार नाही. घे. हे बघ, ह्या सगळ्याचा आणि तुझ्या निर्णयाचा काही संबंध नाहीये. येतो आम्ही. सॉरी, बोलण्याच्या ओघात विचारायचं विसरून गेले. तुम्ही काय घेणार? चहा कॉफी? मी पटकन आणते. नाही नको, एकतर एवढं गरम होते ना इथे, आणि आम्हाला जायला पण उशीर होईल. चला माई. मनवा, ह्या सगळ्याचं दडपण घेऊ नकोस. तुझा निर्णय काही असो, आपल्या दोघींमधल्या नात्यावर या सगळ्याचा काहीच परिणाम होणार नाही. आपली मैत्री तशीच राहील. चला माई. येतो आम्ही. एवढ्या महागड्या गोष्टी त्याची काय गरज होती का? मला काय, सगळं राजवीरच आहे. त्यांनी कोणाला द्यावं कोणाला नाही द्यावं हे त्याचं त्यांनी ठरवावं. कळतंय ना? मग गप्प बस. राजवीरला फोन लावते. हा माई, चाली सगळी बोलणी? हो, आपण लग्नाचा प्रस्ताव ठेवलाय त्यांच्या पुढे. आता ते विचार करून कळवतील ना आपल्याला. ओके. निघायचं का? चला. माझ्या राजवीरसाठी मनवाचा हात मागायला आले. निर्णय घ्यायची काही घाई नाहीये. तुम्ही विचार करा, पण होकारच कळवा. बरं झालं तुम्हीच फोन केला. मला तुमच्याशी बोलायचंच होतं. ऍक्च्युली मलाही बोलायचंय तुमच्याशी. मला सांगा, हा सगळा काय प्रकार आहे? अहो, माई आल्या होत्या घरी अचानकच.
ते पण लग्नाची मागणी घालायला. तुम्हाला माहितीये का माझे आई बाबा किती शॉक आहेत ते. म्हणजे अचानक अशा माई आल्या आणि माईला मीच सांगितलं होतं तुमच्या घरी यायला. अहो पण आपण भेटून बोलूयात का? हॅलो, हा मी येतो तुम्हाला भेटायला. मला माहिती आहे आता तुम्ही काय विचार करताय. आता एखाद्या मुलीला अचानकच लग्नाचा प्रपोजल आल्यावर ती काय विचार करणार. पण यात मी कुठेही तुमचा किंवा तुमच्या फॅमिलीचा अपमान नाही केलाय. अहो पण आपण आदल्या रात्री पण भेटलो होतो, गप्पा पण मारल्या, तेव्हा तुम्ही एका शब्दाने काही बोलला नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी असं अचानक धक्का बसणार नाही तर काय होणार. पण मी रितसर मागणी घातली आहे तुम्हाला आणि डिसिजन तुमच्यावर सोडलाय. किंवा तुम्ही मला होकारच द्यावा म्हणून कुठलं प्रेशरही टाकत नाही मी तुमच्यावर. मलाच काही कळत नाही. मी थेटच विचारते, त्या मेसेजेसमुळे जी काही बदनामी झाली त्यामुळे सिंपती वाटून तुम्ही हे सगळं नाही ना करत आहात. अजिबात नाही. तुम्ही माझ्या आयुष्यात यावं, एक लाईफ पार्टनर म्हणून, एवढीच इच्छा आहे माझी. दॅट्स इट. एक्सक्यूज मी. हा बोला नाही. यश, तीच आहे ना रे मेसेज वाली. ओ मॅडम, इथे काय करताय? हा, चला ना लॉंग ड्राईव्हला जाऊयात. ओ मॅडम, तुमच्याशी बोलतोय. लक्ष कुठे आहे? काय बोलला तुम्ही? हा तोच आहे ना मेसेज वाला. बरं आपल्याच गावची पोरगी सापडली. तोंड सांभाळून बोलायचा. नाहीतर काय, एकतर असली थेरं करतो आणि वर आम्हालाच दम देतो. फायनल वॉर्निंग देतो. आमच्याच गावात येऊन आम्हालाच वॉर्निंग देणार का? काय करणार ते? काय करणार ते? काय करणार? हा? तुम्ही प्लीज भांडू नका, आपण इथून जाऊयात का प्लीज. मनवा मॅडम, अहो शोभता का तुम्हाला असली थेरं? हे पुन्हा यांच्याबद्दल तोंडातून शब्दही नाही करायचा. गेट लॉस्ट. यांच्याबद्दल हा? कोण आहे रे तुझी? काय नातं आहे? होणारी बायको आहे माझी.